नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अद्वैत कलाला खूप छान असं सरप्राईज देणार असतो. तेव्हा त्या मडक्यांवरती त्याचा मेसेज तो लिहून ठेवतो. कला येते आणि तो न पाहताच कला म्हणते की अरे चांदेकर, माझ्या तू ना, तू मला न विचारता का हात लावलास, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं थांब, मी सगळं काही व्यवस्थित करून देतो. घाबरलेला अद्वैत नीट करायला जातो, परंतु त्याच्या हातातून मटकी फुटतात. आता कला खूपच चिडलेली असते. दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतंय की आबा खूप आनंदी असतात. अद्वैत निर्दोष सुटला. कला म्हणते, अद्वैत जरी निर्दोष सुटला ना, तरी मुळाशी जायला हवंय. यामध्ये फक्त वेंडरच इन्व्हॉल्व नाहीये, तर दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचा हात आहे आणि ते मला शोधून काढायलाच हवं आहे. त्याशिवाय मी शांत बसणार नाही. असं ती आबांना म्हणू लागलेली असते आणि चोरून हे सर्व आबा आणि कलाचं बोलणं रोहिणीने ऐकलेलं असतं. रोहिणी म्हणते, "हे कला, आता अशी शांत बसणार नाही. काहीतरी मोठा धमाका करावा लागेल, जेणेकरून ती त्यामध्ये अडकून राहील." असं म्हणत रागारागाने आता रोहिणीचं काय प्लॅनिंग आहे ते येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्यासोबत कनेक्टेड राहा. आवडले असेल तर लाईक